नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुमचा शेतकरी मित्र माऊली. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी मुगावरल्या जे की आपण खूप दुकानदाराकडे गेलो आणि त्यांना जर असे पाणी नेऊन दाखवले तर याच्यावर काहीच इलाज नाही म्हणून सांगत आहे तुम्हाला. याच्यावर काहीच इलाज नाही म्हणून खूप जण सांगतात, पण आता आज तुम्हाला मी याच्यावर 100% रिझल्ट करून दाखवणार आहे. कारण की असा एक औषध आहे ज्याचा तुम्ही थंबनेलला बघितला असेल. असं एक औषध आहे सेपिना नावाचं BSFचं. तर त्याच्यामुळे याच्यातील जे आहे हे जे व्हायरस आहे हे पूर्णपणे नष्ट होईल. तर तुम्हाला जे मागे दिसत आहे असं काही तुम्हाला हे मागे दिसत आहे, आपण काय केलं कापसामध्ये जे 3.5 फुटावर कापूस होता त्याच्यामध्ये काय केलं होतं, आपण मुगाची लागवड केलेली होती. तर त्याच्यामध्ये आपण शेपिना जे औषध आहे ते आपण मारलं होतं. तर तुम्हाला शेपिना औषधाचा एक डेमोसुद्धा दाखवतो मी. आणि याला मारून 7 दिवस झालेत बघा. हे बघा, हे BSFचं शेपिना औषध आहे. आणि याच्यामध्ये जर कंटेंट जर पाहिला आपण एपेटो फायरोपेन, तर हे आंतरप्रवाही औषध आहे. हे पानामध्ये जाऊन जे सर्व जे आहे मवा असो, तुडतुडी असो, किडी असो, याचं सर्व काय करत असतो, नायनाट करत असतो. तर खास करून मूग या पिकावरील व्हायरस हे तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये व्हायरस झाले होते. पण आता या BSFच्या शेपिनाची फवारणी केल्यामुळं हे बघू शकता तुम्ही, वरी काय आलेलं आहे, त्याला हिरवे पानं आलेले आहेत बघा. आणि शेपिनाचं औषधाचं हे सुद्धा आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, जो पान आहे व्हायरसचं हे संपूर्ण वाळून टाकते. त्याच्यामधले जे कीड आहे ती मारून ते संपूर्ण वाळून खाली गळून जाते, जेणेकरून डबल जे आहे पुढच्या जी त्याची वाढ होणार आहे त्याच्याविषयी त्याला दुमार तो रोग येऊ नये. त्यासाठी तुम्ही बघू शकता, हे जे आहे हे आता संपूर्ण याचा सगळं जे रोग आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि झाड जे आहे हिरवगारसुद्धा झालेलं आहे. तर असंच खूप जे आहे या रानामध्ये असं झालेलं होतं. हे बघा, आता हे सुद्धा बघू शकता, खालचे जे पानं आहे ते पिवळे झाले होते. जेव्हा हे शेपिनं मारून आज 7वा दिवस निघालेला आहे. 7 दिवसामध्ये याची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आहे. आणि याचा जो हिरवेपणा आहे हे सुद्धा नवीन शेंडा ज्याला आपण म्हणतो तो आलेला आहे. आणि मी याच्यामध्ये शेपिनामध्ये कापसाला सुद्धा याच्यामध्ये वापर केलेला आहे. कापसामध्ये सुद्धा बघा, तुम्हाला काहीच मवा दिसणार नाही, तुडतुडे दिसणार नाही, पांढरी माशी. आणि या औषधाचा जर कालावधी म्हणला तर 20 दिवस तुमच्या पिकावर कोणताही रोग येणार नाही. तर आता तुम्ही बघू शकता, आता जो मूग आहे तो फुलामध्ये सुद्धा आलेला आहे. याला फुलंसुद्धा लागलेली आहेत आणि कुठे कुठे शेंगाच्या वाद्यासुद्धा धरलेल्या आहेत. पण मुगामध्ये सुद्धा जो मावा आहे तो खूप प्रकारे होऊ शकतो. काळा मावा असो, पांढरा मावा असो, आणि तो झाडाची वाढ जी आहे तो पूर्णपणे खंडून टाकायचं काम करतो. आणि कापसामध्ये सुद्धा तुम्हाला बघावत असं तर नवीन शेंडा आलेला आहे. याला संपूर्ण मावाने वेटलेले होते, पण आता शेपिना हे मारल्यामुळं, फवारणी केल्यामुळं खूप असा चांगला रिझल्ट आलेला आहे. तर तुमच्या कापसामध्ये असो, मुगामध्ये असो, जर व्हायरसचा जर प्रादुर्भाव झालेला असेल मित्रांनो, तर लवकरात लवकर शेपिना औषधाची फवारणी करणे खूप गरजेचे आहे. कारण की तसं जर नाही केलं तर तुम्हाला सांगायला एक डेमो म्हणून सांगतोय की जे हे आता फूल आलेलं आहे हे पूर्णपणे फूल खराब होऊन जाते आणि मुगाला शेंगा खूप कमी लागतात. तसेच कापसाची सुद्धा वाढ खुंटते आणि वाढ होत नाही. शेपिनाने तुमच्या पिकाची वाढसुद्धा चांगली होते आणि त्याच्यावरील रोग जो आहे तो 20 दिवस तुमच्या जे झाड आहे त्याच्यावर कुठलाही प्रकारचा मवा असो, तुटूड असो, पांढरी माशी असो येत नाही. तर या 3 रोगापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करणारा शेपिना हे औषध आहे. आणि तुम्हाला जर सांगायचं झालं तर याचा जो प्राईज आहे, जो की एका 15 लिटर पंपासाठी तुम्ही 25 ते 30 ml प्रति पंप हे औषध तुम्ही वापरू शकता. आणि फवारणी जी आहे अशा टायमाला वापरायची की जेणेकरून जे आहे काय झाले पाहिजे, पावसाचं जो आहे पावसाचं जे आता जर तुम्ही पाहिलं तर तोडकर हवामान अंदाज जे आमचे सल्लागार आहेत ते सांगितल्याप्रमाणे जे फवारणीचं तुम्ही नियोजन करू शकता. कारण की हे जर तुम्ही मारलं तर याच्यामध्ये ॲपिडो प्रोफेन जो आहे तो 50 GL मध्ये भेटतो. ज्याप्रमाणे जर पाऊस 2 घंटे जरी तुम्ही फवारणी करून जर 2 घंटे जरी आला नाही तरी याचा खूप जो रिझल्ट आहे भारी तुमच्या पिकाला मिळून जातो. आणि अजून जर सांगायचं झालं याचं प्राईस जो आहे तो 640 रुपये आहे. आणि हे 4 टाक्याचे औषध आहे. आम्ही 25 ml एका पंपासाठी वापरलेले होते. खूपच चांगल्या प्रकारे रिझल्टसुद्धा आलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ज्याच्या कापसावर, मुगावर, कोणत्याही पिकावर जर मावा आणि तुडतुडे आणि तशीच पांढरी माशी जास्त झाली असेल तर हा शेपिना औषध खूप चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता. आणि याचं जर पाहिलं तर तुम्ही जर याचा वापर कोणत्याही औषधामध्ये मिसळून न करिता जर असंच एकच औषध जर पंपाद्वारे 15 लिटर पाण्यामध्ये टाकून जर वापरलं तर याचा रिझल्ट खूप जलद गतीने येतो. आणि हे वापरल्यानंतर
हे झाडामध्ये काम कसे करते. तर झाडामध्ये कामाचं जर सांगायचं झालं मित्रांनो, तर हे संपूर्ण आंतरप्रवाही औषध आहे. औषधाच्या मुळापर्यंत जाऊन, शेंड्यापर्यंत, मुळापर्यंत जाऊन सगळ्या झाडामध्ये पसरते आणि जेव्हा बी मवा तुडतुडे आपल्या झाडाच्या शेंड्यावर हल्ला करतात तेव्हा त्यांच्या जो आहे त्यांची जी पचनक्रिया आहे ती मंद करणे आणि तसेच लखवा मारून त्यांना मारायचं काम शेपीना हे करते. खूपच चांगल्या प्रकारे BSFचं शेपीना या औषध तुम्ही तुमच्या झाडाला मारू शकता आणि याचा वापर कोणत्याही बुरशीशाय नाशक संघ तुम्ही करू नका. फक्त हे जो आहे तो सेपरेट वापरा, एकच वापरा. याच्यामुळे तुमच्या पिकामधील जो रिझल्ट आहे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला भेटून जाईल. तर हे बघा, हे तुम्ही संपूर्ण बघू शकता. हे आपला कापूस आणि 3.5 फुटावर आपला कापूस आहे आणि त्याच्यामध्ये आपण मूग लावायचं काम केलं होतं. आता अजून एक रिझल्ट तुम्हाला म्हणून म्हणतो. हे बघा, हे झाड आहे. याच्यामध्ये बघा खूप चांगलं जास्त व्हायरस झालेलं होतं. तुम्ही हे शेंडा पाहू शकता. शेंड्याला सुद्धा याचं धरलं होतं, पण आता शेपीना मारल्यामुळे याला शेंडासुद्धा नवीन आलेला आहे आणि याचे जे पान आहेत ते सुद्धा हिरवीवाला सुरू झालेले आहेत. आता तुम्ही या पानाला बघू शकता, याच्यावर तुम्हाला कमी दिसत आहे कारण की शेपीना जेव्हा मारलेला आहे तेव्हा याच्यातील व्हायरस पूर्णपणे बाहेर गेलेले आहे आणि हिरवेपणा याच्यावर आलेला आहे. बघा, अशाच प्रकारे शेपीनाचे काम खूप चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि तुम्ही हे वरचा शेंडासुद्धा बघू शकता, हिरवागार झालेला आहे आणि हे आता जळून असा, हे बघा, हे जास्त पिवळं पडून आता हे जळून जाते. बघा, हे सुद्धा या औषधाचा गुणधर्म आहे की जो रोग आहे तो पूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतो आणि शेपीना वापरल्यामुळं तुमच्या जे झाडावरील रोग आहे तो 20 ते 25 दिवस तुमच्या झाडावरील रोग हा पूर्णपणे सफाया होऊन जातो. पूर्णपणे 20 ते 25 दिवस तुमच्या झाडामध्ये हे औषध राहते. खूप चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही हे वापरले पाहिजे आणि तुम्हाला हे वापरल्यानंतर रिझल्ट आला की नाही तुम्ही मला 100% जे 100% आहे काय करा मला सांगा. कारण की माझा जो रिझल्ट आहे, माझं जो यूट्यूब चॅनल तुमचा शेतकरी मित्र, ह्या यूट्यूब चॅनलला मी असेच औषधाचे संपूर्ण जे आहे जे काम करणारे आहे, उगाच कोणाचं काही सांगून फसवायचं काम नाही आहे. जे काम करतात तुम्ही एकदा वापरून बघा. तुम्ही मला जर असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, दुसरं कोणतंही औषध अर्ध्या रानामध्ये वापरा आणि अर्ध्या रानामध्ये आपलं शेपीना वापरा. तुम्ही मग म्हणले पाहिजे रिझल्ट खूप चांगला आहे. 20 ते 25 दिवस तुमच्या कोणत्याही पिकाला कोणताही रोग येणार नाही. तुम्ही झाडाची कापसाची सुद्धा बघू शकता खूप चांगल्या प्रकारे. आता हे झाडच केवढे बघा, हे झाड खूप छोटं आहे पण शेपीनामुळे याला फांटेसुद्धा यायला सुरुवात झाली. बघा, हे खूप जलद गतीने वाढ करण्यासाठी बी शेपीना हे खूप औषध चांगलेलं आहे. याच्यासाठी तुम्ही काही वापरू नका. टॉनिक वापरायची गरज नाही, बुरशीनाशक वापरायची गरज नाही, काही वापरू नका. फक्त एकल तर हे औषध वापरा आणि मग रिझल्ट तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. लवकरच आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा येणार आहे, ते सुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे शेपीनाचा रिझल्ट तुम्हाला कसा आला हे मला 100% या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगायचं आहे. त्याच्याला भेटूया दुसऱ्या औषधाची माहिती लवकरच येणार आहे. टॉनिक असो, संपूर्ण काय टॉनिक असो, बुरशीनाशक असो, खूप कोणते सध्या ट्रेडिंगमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे शेतात आपल्या काम करीत आहेत ते सर्व औषधाची माहिती देणं हे माझं काम आहे. तुमचा शेतकरी मित्र मी माऊली नरवाडे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय हिंद.